Friends, in previous chapter we have learned word formation under phonics part 2. Now we are going to learn sentence formation under phonics part 2. मित्रांनो, आपण मागील चॅप्टर मध्ये वर्ड फॉर्मेशन म्हणजेच शब्दाची रचना कशी करावी हे फोनिक्स पार्ट 2 च्या माध्यमातून शिकलो आहोत. आता आपण बघणार आहोत सेंटेन्स फॉर्मेशन अंडर फोनिक्स पार्ट 2 म्हणजेच फोनिक्सच्या माध्यमातून कशी वाक्य तयार करावीत हे आपण बघणार आहोत. सो लेट अस सी फ्रेंड्स हाउ टू फ्रेम सेंटेन्सेस इन डिफरंट वेज. नाउ फर्स्ट सेंटेन्स इज गिवन ए कॅप ऑन द लॅप म्हणजे एक मांडीवर एक टोपी. आता कॅप म्हणजे काय तर टोपी आणि लॅप म्हणजे काय मांडी. म्हणजेच आपण ए कशासाठी वापरत असतो तर वन एका गोष्टीसाठी आपण वापरत असतो ए. म्हणून आपण अशा प्रकारे हे सेंटेन्स बोलू शकतो की ए कॅप ऑन द लॅप म्हणजे एक मांडीवर एक टोपी. आता आपण ह्या चित्रामध्ये बघू शकतो की एक मुलगा आहे, तो खुर्चीवरती बसलेला आहे आणि त्याच्या मांडीवरती काय आहे तर एक टोपी आहे. आणि आपल्याला चित्राच्या माध्यमातून कळत आहे की त्या मुलाच्या मांडीवर टोपी आहे आणि तो बसलेला आहे. आणि आपण अशा प्रकारे फक्त ती इमेज बघून किंवा चित्र बघून देखील आपण वाक्य तयार करू शकतो आणि त्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये करू शकतो. नाउ लेट अस सी नेक्स्ट सेंटेन्स ए मॅप ऑन अ रॅम्प म्हणजे एक मेंढ्यावरील एक नकाशा. आता चित्रात काय दिलेलं आहे तर एक मेंढा आहे आणि त्या मेंढ्याच्या गळ्यात नकाशा आहे. आता नकाशासाठी काय शब्द असेल तुम्ही गेस करू शकता तर मॅप म्हणजे काय नकाशा आणि आपण मेंढ्यासाठी काय वापरत असतो रॅम्प. म्हणजेच काय ए मॅप ऑन अ रॅम्प म्हणजे एक मेंढ्यावरील एक नकाशा. नेक्स्ट सेंटेन्स वी विल सी ए टॅग ऑन अ पॅन म्हणजे एक तव्यावर एक लेबल. आता तव्यासाठी कोणता शब्द आहे तर काय पॅन म्हणजे काय तवा आणि टॅग म्हणजे काय तर लेबल. आता आपण जेव्हाही मार्केटमध्ये जात असतो किंवा कोणती गोष्ट विकत घेत असतो त्यावरती टॅग असतो म्हणजेच काय असतो लेबल असतो आणि त्या लेबलवरती किंमत लिहिलेली असते. आणि आपण अशा प्रकारे हे सेंटेन्स मराठी आणि इंग्लिशमध्ये वाचू शकतो. ए टॅग ऑन अ पॅन म्हणजे एक तव्यावर एक लेबल. नाउ नेक्स्ट सेंटेन्स वी आर गोइंग टू लर्न ए कॅन इन अ बॅग म्हणजे एक पिशवीमध्ये एक डबा. आता कॅन म्हणजे काय तर डबा. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या सेंटेन्स फॉर्मेशनच्या माध्यमातून कोणत्या शब्दासाठी कोणती स्पेलिंग वापरावी आणि त्याचा अर्थ काय आहे हे कळत आहे आणि आपण अशा प्रकारची खूप सारे सेंटेन्सेस वाक्य फ्रेम करू शकत असतो. नाउ नेक्स्ट सेंटेन्स वी आर गोइंग टू लर्न ए लेग ऑन द बेड म्हणजे एक पलंगावर एक पाय. आता काय चित्रात काय दिलेलं आहे तर एक मुलगा आहे आणि तो कुठे बसलेला आहे तर चेअरवरती बसलेला आहे आणि त्याचा पाय कुठे आहे तर बेडवरती आहे. म्हणून आपण पायासाठी कोणता शब्द दिलेला आहे लेग मीन्स व्हॉट पाय आणि बेड म्हणजे काय तर पलंग. आणि आपण वाक्य अशा प्रकारे वाचू शकतो ए लेग ऑन दी बेड म्हणजे एक पलंगावर एक पाय. नाउ नेक्स्ट सेंटेन्स वी आर गोइंग टू लर्न अ रेड पेग ऑन अ केक म्हणजे एक पिंपवर लाल खुंटी. एक पिंपवर लाल खुंटी. आता रेड म्हणजे काय तर रेड हा कलर आहे. रेड म्हणजे काय तर लाल आणि त्यानंतर पेग म्हणजे काय लाकडी पिंप आणि केक. मित्रांनो आपण सेंटेन्स बघूया अ रेड पेग ऑन अ केक. आता आपण बघू शकतो की रेड म्हणजे काय तर रेड म्हणजे लाल आणि त्यानंतर शब्द दिलेला आहे पेग आणि केक. आता केक म्हणजे काय आणि पेग म्हणजे काय आपण ह्या सेंटेन्सच्या ह्या वाक्याच्या आधारे बघू शकतो. आणि याचा अर्थ काय होत असतो की एक पिंपवर लाल खुंटी आणि आपण खुंटीला अजून दुसरा शब्द बोलत असतो चिमटा. सो नेक्स्ट सेंटेन्स वी आर गोइंग टू लर्न द नीब ऑफ अ पेन म्हणजे एका पेनाची नीब. आता नीब म्हणजे काय तर नीब म्हणजे पेनाचे टोक आणि त्यानंतर पेन म्हणजे काय तर आपण म्हणत असतो लेखणी आणि पेन हा इथे आपण लोन वर्ड म्हणून वापरलेला आहे. नाउ फ्रेंड्स वी विल सी नेक्स्ट सेंटेन्स अ बीफ ऑन अ हेन म्हणजे एक कोंबडीवर एक लाळेरे म्हणजेच
बाळातणे. नाव नेक्स्ट सेंटेन्स वी आर गोइंग टू लर्न अ बीव लीड ऑन अ किड म्हणजे एक लहान कोकरूवर एक मोठे झाकण. आता आपण बघत आहो चित्रामध्ये काय दिलेलं आहे, एक कोकरू दिलेला आहे आणि त्याचं त्या कोकरूवरती काय आहे तर मोठं एक झाकण आहे. नेक्स्ट सेंटेन्स वी विल से अ विग ऑन अ किड. अ विग ऑन अ किड म्हणजे काय, एक लहान कोकरूवर एक केसांचा टोप. आता विग म्हणजे काय तर केसांचा टोप आणि तो कशावरती आहे, आपण बघू शकतो की तो कशावरती आहे, कोकरूवरती आहे म्हणजे त्या लहान पिलावरती आहे. आणि आपण अशा प्रकारे मराठीमध्ये हे सेंटेन्स वाचू शकतो की एक लहान कोकरूवर एक केसाचा टोप. नाउ नेक्स्ट सेंटेन्स वी विल लर्न अ पिन ऑन अ झिप. आता आपण बघू शकतो की एक चेनवर टाचणी. आता पिन म्हणजे काय, टाचण आणि झिप म्हणजे काय, चेन आणि त्या चेनीवरती काय आहे तर टाचण आहे. म्हणजेच मराठीमध्ये आपण या प्रकारे बोलू शकतो एक चेनवर टाचणी म्हणजेच अ पिन ऑन अ झिप. नाउ नेक्स्ट सेंटेन्स अ फिन इन अ बीन म्हणजे एक टोपलीमध्ये पंख. आता बीन म्हणजे काय तर आपण बोलत असतो टोपली आणि फिन म्हणजे काय, पंख. अशा प्रकारे. नाउ नेक्स्ट सेंटेन्स अ कॉव ऑन अ रॉड म्हणजे एक मासे पकडण्याच्या लाकडावर मक्याचे कोंब. आपण चित्रामध्ये बघू शकतो की काय आहे, एक लाकडी दांडी दिसत आहे आणि त्याला अटकवलेलं एक कॉब दिसत आहे आणि म्हणजे हा काय आहे तर हा एक रॉड आहे आणि त्यानंतर हा जो आहे तो कॉब आहे. म्हणून आपण हे सेंटेन्स अशा प्रकारे वाचू शकतो, मासा पकडण्याच्या लाकडावर मक्याचे कोंब. मित्रांनो आता आपण बघू शकतो पुढील वाक्य अ कॉड ऑन अ रॉड म्हणजे काय, एक मासे पकडण्याच्या लाकडावर एक मासा. म्हणजेच अशा प्रकारे आपण चित्राच्या माध्यमातून देखील सहजपणे वाक्य काय आहे ते बघू शकतो, समजू शकतो आणि वाक्य देखील बनवू शकतो आणि त्याचं ट्रान्सलेशन आपण मराठीमध्ये करू शकतो. नाउ फ्रेंड्स वी विल सी नेक्स्ट सेंटेन्स अ डॉग ऑन अ कॉफ म्हणजे एक पोलिसावर एक कुत्रा. आता पोलिसासाठी काय शब्द वापरलेला आहे तर कॉप आणि डॉग म्हणजे काय तर कुत्रा आणि अशा प्रकारे हे वाक्य आपण वाचू शकतो अ डॉग ऑन अ कॉप म्हणजेच एक पोलिसावर एक कुत्रा. नाउ नेक्स्ट सेंटेन्स अ मॉफ ऑन अ लॉग एक लाकडाच्या ओंडक्यावर पोतेरे. म्हणजे आता लाकडाचा ओंडका म्हणजे काय तर लॉग. लॉग म्हणजे लाकडाचा ओंडका आणि त्याच्यावरती काय आहे तर मॉफ आहे. मॉफ म्हणजे काय, पोतेरे म्हणजेच आपण पुसण्यासाठी जे वापरत असतो त्याला बोलतो पोतेरे. आणि अशा प्रकारे हे वाक्य आपण वाचू शकतो अ मॉफ ऑन अ लॉग म्हणजेच एक लाकडाच्या ओंडक्यावर एक पोतेरे. नेक्स्ट सेंटेन्स वी आर गोइंग टू से अ मम इन अ टब म्हणजे एक टबमध्ये एक आई. गम ऑन अ कव. गम ऑन अ कब म्हणजे काय, एक अस्वलच्या पिल्लूवर एक डिंक. आता डिंक हे काहीतरी गोष्ट चिटकवण्यासाठी वापरत असतो आणि डिंक म्हणजे काय तर गम आणि त्यानंतर कप म्हणजे काय तर पिल्लू आणि ते जे पिल्लू आहे कशाचं आहे, अस्वलाचं पिल्लू आहे. सो आपण सेंटेन्स बोलू शकतो गम ऑन अ कप म्हणजे एक अस्वलच्या पिल्लूवर डिंक. अशा प्रकारे. नाउ नेक्स्ट सेंटेन्स अ बग ऑन अ बर्न म्हणजे एक बनपावर एक किडा. आता किडा म्हणजे काय, इंग्लिशमध्ये आपण त्याला बोलत असतो बग. अ जग ऑन अ रग म्हणजे एक गालिच्यावर एक जग. इन दिस वे स्टुडंट्स टुडे वी हॅव लर्न्ड सेंटेन्स फॉर्मेशन बेस्ड ऑन फोनिक्स पार्ट 2. मित्रांनो मी अशी अपेक्षा करतो की आजचा टॉपिक तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजला असेल आणि या माध्यमातून तुम्ही खूप सारे वाक्य, खूप सारे सेंटेन्सेस इंग्रजीमध्ये बोलू शकता, लिहू शकता आणि त्याचप्रमाणे तुम्ही त्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये देखील करू शकता. सो मित्रांनो थँक्यू एव्हरीबडी, थँक्यू, हॅव अ नाईस डे आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. डिअर स्टुडंट्स, नाऊ वी विल डू द एक्सरसाइज ऑन द चॅप्टर विच वी लर्न्ड. विद्यार्थी मित्रांनो आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.
आहे.